आणि हे ठाण्याला राहायचे. त्याची आजी वारली होती. वारल्यानंतर आपल्या इथे असतात ना 12व 13व वगैरे सगळं घालतात. त्याच्यानंतर काही दिवसाने त्याच्या ती स्वप्नात आली. डोक्यावरनं अशी हात फिरवते, कसा आहेस, घरी कशी आहे, आई बाबा कसे आहेत, मी निघते, सांभाळ स्वतःला, सगळ्यांना सांभाळ तू. त्याने अजून एक गोष्ट शेअर केली की मला आजी जाताना म्हणाली की ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. ओके. तर आता ही हा जो एक्सपिरियन्स आहे ना, तो माझ्या वाईफच्या मावस भावाबरोबर झाला होता आणि तो त्याने माझ्याशी शेअर केला होता. तर आता काय झालेलं की त्याची जी आजी होती, त्याची आजी वारली होती आणि वारल्यानंतर आपल्या इथे असतात ना 12व 13व वगैरे सगळं घालतात. त्याच्यानंतर काही दिवसाने त्याच्या ती स्वप्नात आली. 12व 13व सगळं झालं. तो असाच म्हणजे झोपला होता आणि तो एकदमही काय आता एकदम मोठा नव्हता तो, म्हणजे मे बी शाळेत असेल, तो 7वी 8वीत असेल. एकदम लहानही नाही, एकदम असा मोठाही नाही, टीनेजमध्ये. तर त्याच्या स्वप्नात आली आणि असं काय घाबरला वगैरे नाही. ठीक आहे, आजी आली आहे. आता तो म्हणतो की ते स्वप्न होतं का खरं होतं माहीत नाही, कारण त्याला थोडीशी झोप लागत होती, ताजी झोप होती. त्याला असं डोक्यावरनं अशी हात फिरवते, त्याच्या कपाळावरनं अशी हात फिरवते, कसा आहेस, घरी कशी आहे, आई बाबा कसे आहेत. तो म्हणाला हां सगळं बरं आहे आजी, मग आता मी निघते, सांभाळ स्वतःला, सगळ्यांना सांभाळ तू. म्हणलं हां चालेल आजी, निघ तू. आता तो होता लहान, त्याला वाटलं स्वप्न आहे, ठीक आहे, आजी आली असेल स्वप्नात. सकाळी उठून त्याने शेअर केलं त्याच्या आईवडिलांची की असं असं आजी माझ्या स्वप्नात येऊन गेली, असं म्हणजे विचारपूस केली तुमची कशा आहे. मी म्हणलं हां सगळं नीट आहे. मग ती म्हणाली की मी आता जाते, म्हणजे मला आता जायचं आहे, मी जाते. आणि त्याने अजून एक गोष्ट शेअर केली त्याच्या आईवडिलांची की मला आजी जाताना म्हणाली की जे तुमचे बबन काका आहेत ना, बबन काकांना पण मी माझ्याबरोबर नेते आहे. आता बबन काका कोण? बबन काका त्यांचे लांबचे नातेवाईक होते. हा जो आहे ज्याच्याबद्दल मी सांगतोय स्टोरीच्या स्वप्नात आली होती, तो त्यांना हार्डली एकदा भेटला असेल किंवा लहानपणी भेटला असेल, ते आठवतही नाही आहेत त्यांना. पण कोणतरी बबन काका आहेत लांबचे नातेवाईक, त्याला माहिती आहे. तर त्यांनाही ती घेऊन जाते असं मला आजी म्हणाली. ताई बाबा म्हणाले हां ठीक आहे, बोलली असेल ती, माहीत नाही, तुला स्वप्न पडलं ना, इट्स ओके, स्वप्न पडतं सगळ्यांना, एवढा काय विचार करू नको. ओके, आजी आली ना, चांगली गोष्ट आहे. तर त्यानंतर ते झालं सगळं असं. आता फास्ट फॉरवर्ड करूया आपण 6 महिने. 6 महिन्यानंतर त्याला त्याचे आईवडील सांगतात की तू जे आम्हाला शेअर केलं होतंस ना 6 महिन्यांपूर्वी, तेव्हा आम्ही तुला म्हणालो स्वप्न आहे, बरोबर? म्हणलं हां आजी, काय झालं? आजी म्हणजे आजी नाही, म्हणजे आई, काय झालं? आजी माझ्या स्वप्नात आली होती, माझ्या लक्षात आहे. म्हटलं ती स्वप्नात येऊन तुला काय बोललेली? बोलली विचारपूस केली तुमची. म्हटलं अजून काय बोललेली? हां कोण बबन काकांना घेऊन जाते बोलली होती ना. मग काय झालं ते? काही नाही, बबन काका त्यानंतर 1 वीकने गेले. त्याला सांगितलं नव्हतं. हां, आणि मग ह्याला सांगितलं का नाही? तो म्हणाला मला का नाही सांगितलं तुम्ही? म्हटलं तू घाबरला असतास म्हणून तुला सांगितलं नाही, आणि तो खरंच घाबरला असता म्हणून त्याच्याशी शेअर नव्हतं केलं. तर मग तुम्ही आत्ता का शेअर करताय? म्हटलं आता 6 महिने त्या गोष्टीला होऊन गेलेत. आपण काय त्यांच्या 13व्याला वगैरे गेलो नाही, कारण ते खूप म्हणजे गावात वगैरे राहतात ते, आपण त्यांच्या फॅमिलीशी तेवढे क्लोज नाही होत, बट आपले ते लांबचे नातेवाईक आहे. म्हणून तुला आत्ता शेअर केलं, तर तू घाबरशील म्हणून नव्हतं केलं, बट असं वाटलं की तुझ्याशी शेअर करावं आहे. तर हा एक त्याने अनुभव सांगितलेला, आणि तो तेव्हा थोडासा ते ऐकून डिस्टर्ब झालेला की अरे बापरे, आजी मला असं सांगितलं आणि ते 1 वीकने झालं ॲक्च्युअलमध्ये. पण त्याच्या आईवडिलांनी चांगला डिसिजन घेतला. जर आधी सांगितलं असतं तर त्याच्यावर ते खूप परिणाम झाले असते. आणि तो शाळेत होता म्हणून त्याच्यापासून लपवलं. पण हे त्याने सांगितलं आणि तो अजूनही तो आठवतो ना, त्याला भीती वाटते की हे कसं काय. आणि त्यानंतर आजी त्याच्या स्वप्नात कधीच नाही आली. पण तुम्हाला माहिती आहे का की असं होतं, म्हणजे जेही आपले पूर्वज आहेत, जे आपले आजी आजोबा किंवा आपले पणजोबा वगैरे, ते नेहमीच आपल्यासोबत असतात आपल्या रक्षणासाठी. म्हणजे ते आपल्याला कधी कधी अनुभव येतो, कारण खूपदा असं होतं ना की आपण कोणत्या सिच्युएशनमध्ये जाणार असतो आणि आपण बाहेर येतो. आपण त्यावेळी म्हणजे समजा आता आपण ड्राईव्ह करतोय आणि अचानक एक ॲक्सिडेंट होता होता राहतो, आपण इझिली बाहेर पडतो. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की काय नाही झालं. पण त्याच मोमेंटला असं असतं की आपण खूपदा असं होतं की आपण आपल्या घरी आईनी थांबवलं किंवा काही झालं, म्हणजे ते खूपदा असं असतं की रक्षणासाठी ते लोक असतात मागे आणि ते आपल्याला प्रोटेक्ट करत असतात. तर कदाचित तसं झालं असावं. माझ्या एका जवळच्या व्यक्तीने ही गोष्ट सेम शेअर केलेली. त्याचे वडील वारल्यावर काही दिवसांनी स्वप्नात आले आणि त्याला सांगितलं की
मी तुम्हाला सगळ्यांना प्रोटेक्ट करणार आणि मला ज्यांनी मला त्रास दिला होता मी त्यांनाच त्रास देणार, किंवा मला ज्यांनी फसवलं होतं पैशांच्या ह्याच्यात मी त्यांनाच त्रास देणार. बाकी तुम्हाला घरातल्यांना किंवा नातेवाईकांना काही त्रास देणार नाही. आणि तुमचं जेव्हा समजा ॲक्सिडेंटचं जो सांगितलं की तुमचं काही असा ॲक्सिडेंट वगैरे प्रसंग आला ना, तर मी असा येऊन उभं राहणार समोर. सो ते त्याने, आणि ते मला सांगताना पण आता काटा आला. अरे वा. तो विषय काढला म्हणून मी आठवलं मला. एन्सेस्टर्स एकदम प्रोटेक्ट हो असतात. पण त्यांना पितर देव म्हणून तर हो. म्हणतात, पितर असतात. तेच आणि राखणदार असतात. आपल्या इथे नाही. मी आहे ना मागे एक डॉक्युमेंटरी बघत होतो आणि तिथे आहे ना एक नॉर्मल असे US वगैरे मुलं होते, बाहेरचे होते, आणि ते लोक आहे ना एक हॉन्टेड हाऊसमध्ये गेलेले. आणि तो हॉन्टेड हाऊस कोणता होता जिथे ॲनाबेल वगैरे, कॉन्ज्युरिंग वगैरे ते मूवीज आले ना, तिकडचा एक ॲक्च्युअल ते लोक आहेत ज्यांनी ते असे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होते, एड लॉरेन आणि वॉरेन लॉरेन करून असे. तर ते लोक कपल होते आणि ते लोक पॅरानॉर्मल गोष्टींना इन्व्हेस्टिगेट करायचे आणि तिथून एक ज्यावेळी ती केस सॉल्व्ह व्हायची ना, ती त्या घरातून ती एंटिटी ते एका गोष्टीत टाकायची आणि ते त्यांच्या घरी घेऊन यायचे. आणि जो त्यांच्या घरचा बेसमेंट होता, तिकडे घरं पण मोठी असतात ना, त्यांच्या घरचा बेसमेंट होता ना, तिथे त्यांनी प्रत्येक गोष्ट ठेवलेली, त्या प्रत्येक केसला सॉल्व्ह करून एक गोष्ट ठेवलेली. आणि तिथे हे जे मुलं होते जे डॉक्युमेंटरी करत होते ना, ते तिथे गेले होते आणि तिथे त्या लोकांनी प्रॉपर अशी टूर अरेंज केली आहे. त्या ठिकाणी होतं की हॉन्टेड गोष्टींना पण त्यांनी असं म्युझियम बनवलं आहे आणि ते लोक टूर वगैरे देतात. तर तिथे एक ॲक्टिव्हिटी असते जिथे जर आपल्या मागे कोण आहे किंवा ह्या घरात जर कोण एंटिटी आहे, तर ती आपल्याशी संवाद साधते एका वेमध्ये. म्हणजे एकतर ती टॅप करून दाखवते किंवा लाईट ब्लिंक करून दाखवते, कारण ती इन दॅट एनर्जी आहे, ती डायरेक्ट आपल्याशी बोलू नाही शकत. तर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते लोक आले आणि ती होत होती ना, आणि मग त्यांनी विचारलं की कोण आहे का, तेव्हा टॅप झालं. मग त्या लोकांशी कसं बोलतात की तुमचं नाव काय, तर ABCDE बोलले टॅप होणार, असं टॅप व्हायचं. आणि मग हे दोघं मुलं ऐकत होते आणि ते लोक जे तिकडचे जे वर्कर्स होते ना, ते ॲक्टिव्हिटी करत होते. आणि जसं असं ते बोलत तुमचं नाव काय, तर ABCDE ला टॅप होतं आहे, ABCDEF ला टॅप होतं, आणि अशा गोष्टी करून ते जोडतायत ते नाव. शेवटला माहिती पडलं की ते त्याच्या आजीचंच नाव आहे. आणि तो मुलगा तिकडे रडायला लागला. आणि ते खोटं नव्हतं, कारण ते आपण सांगू शकतो की त्याच्या आधी ते लोक एकदम मस्ती म्हणजे बघत ते काय आहे चॅलेंज करत होते. आणि जेव्हा त्याला ते माहिती पडलं ना, तो रडायला लागला, कारण ते त्या लोकांना माहिती असणं शक्य नाही त्याच्या आजीचं नाव. तो खूप रडला आणि ती बोलली मी तेव्हा ती गेली ना, 12 वर्षापासून तुझ्या मागे आहे, तुझ्या रक्षणासाठी. अशा गोष्टी. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात.